9 तारखेला आपलं परमात्म स्वरूपाचे गमक काय आहे ते झालं होतं. चित स्थिती, आनंद स्थिती म्हणजे काय? स्वरूपाचा अनुभव कसा येतो. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडचे तम, प्रकाश, शून्य अशून्य यांना आधारभूत असलेले अनादि अनंत ज्ञानस्वरूप हे परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे आपण परवा नाही का मागच्या वेळेस सांगितलं की इथं अंधार आहे असं म्हणतो, म्हणजे आपल्याला दिसतो ना अंधार, मग दिसतो तो आपल्या स्वतःच्या प्रकाशात, ज्ञानाच्या प्रकाशात दिसतो. मग ते ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. इतकं सोपं आहे. तम प्रकाश यांना आधारभूत म्हणजे अंधार आहे हे कळतं, प्रकाश आहे हे कळतं, हे आपल्या मध्ये असलेल्या ज्ञानामुळे कळतं. ते ज्ञान स्वरूप, ते चित स्वरूप म्हणजे परमात्मा आहे. एवढा सोपं आहे. म्हणजे आपलं परमात्मा स्वरूप ओळखणं तसं सोपं आहे. म्हणजे ते ज्ञान आपल्यामध्ये आहे ते खरं आपलं ज्ञान स्वरूप आहे, तो परमात्मा आहे. हा, ज्ञान हे परमात्मा स्वरूप आहे ना, परमात्मा चित स्वरूप आहे. चित आपल्यामध्ये आहे, चित मध्ये ज्ञान आहे. चित म्हणजे काय? संवेदना जाणून घेणे. मग आपल्याला प्रकाशाची संवेदना कळते, अंधाराची संवेदना कळते. तर हे जे कळणं जिथं होतं, ज्या ज्ञानामुळे होतं, चितमुळे होतं, ते चित म्हणजे परमात्मा आहे आणि ते आपलं स्वरूप आहे, कारण आपल्यामध्ये ते आहे ना. आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत, तर मग काही काही माणसं अतिशय वाईट कशी असतात? नाही, तो भाग वेगळा. आता तो कर्माचा, आणि तुम्ही जीवभाव म्हणून एकदा स्वतःकडे पाहिलं की तुम्ही ते कर्माचं कर्तृत्व घेता ना, मग तो स्वभाव तत्व रजतम तिन्ही गुण प्रकृतीचे आहेतच, मग त्याच्यामध्ये तमोगुण जास्त असतो. तुम्ही आता एकदा विभक्त झाला त्याच्यापासून की तुम्हाला ह्या गुणांनी वेढलं ना. गीतेने काय ते सांगितलंय की ज्ञानीनाम आवृत्त, 3रा अध्यायात आहे बघा. ज्ञानीनाम आवृत्त देहीनाम. देही म्हणजे आपण जो आहोत त्याच्यामधलं जे ज्ञान आहे त्याला तो आवृत्त करून टाकतो तमोगुण, आणि मग ते वाईट वाटतं, म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं वगैरे अशा. हा, पण तो कसा असा चितस्वरूप असतच ना, मूळ आहे, गुण आहेच आहे. त्याचा आता उपयोग तो तमोगुणाचा उपयोग करतो त्यातल्या, म्हणून तो तसा वाईट वाटतो. मग त्याला त्याचं फळ मिळतं. मग शेवटी कसा आहे, निसर्ग आहे तो. निसर्गामध्ये तशा नियमाप्रमाणे सगळं होतं, ते त्याचं स्वरूप आहे ना. सगळं निसर्ग हे त्याचं स्वरूप आहे, त्यामुळे कॉन्सिक्वेन्सेस आपण पाहतोच की नाही का. आता खूप उघडलं की समुद्राची पाण्याची वाफ होते, त्याचे ढग होतात, मग त्याचा पाऊस येतो. हा काय, ते उष्णतेचा परिणाम आहे ना. मग हे कॉन्सिक्वेन्सेस, ज्याला कार्यकारण भाव म्हणतो, तो होतोच ना. मग त्याचं कारण तमोगुण हा आहे. तो त्या तमोगुणाला धरून राहतो आणि मग तो वाईट वाटतो. म्हणून तर ते गीता काय म्हणते की सत्वगुणी हो, नित्य सत्वस्थो भव असं म्हटलंय की नाही. सत्वगुणी राहा, म्हणजे मग हा चित स्वरूप जे आहे ते तुमचं लोकांच्या म्हणजे ज्ञान तुम्हाला दिसेल, प्रकाशरूप दिसेल तुमचं. नाही तर तमोगुण म्हणजे काय, सगळं झाकून दे. तर ज्ञानम आवृत्त देहीनाम, त्याचा अर्थ हाच आहे की तुमचं हे चित स्वरूप आहे झाकवलं जात, आणि ते कळत नाही म्हणून त्याला माया म्हणायचं. न कळणे हे मायेचं लक्षण आहे ना. कळत नाही, त्याला कळत नाही की आपण असं वागतोय अशा. आता आपण चिद्विलास बघणार आहे. विश्वाचा आकार हा चिद्विलास आहे, म्हणजे त्याच्या स्वतःच्या संकल्पाचं ते रूप आहे. जसं आपण चित्रकलेचं उदाहरण देतो की माझ्या मनात एक चित्र आहे आणि ते चित्र मी काढते, मग तो माझ्या चित्ताचा विलास झाला ना. माझ्या कल्पनेचा मी विलास केला, किंवा मी एखादी कविता लिहिली, तर ते काय झालं, माझ्या मनावर ज्या भावना आल्या त्या मी उतरवून काढल्या, त्याला जास्त चांगलं स्वरूप दिलं. तो माझ्या मनाचा आविष्कार आहे, त्याला चितविलास आहे. मनाचा आविष्कार तो चितविलास. आता विश्व हे त्याचा चितविलास. असं उत्पन्न झालेले नसूनही त्यापासून जग उत्पन्न झाले सेव ते भिन्न आहे असं वाटतं, पण तसं खरोखर नसतं. आता माझी कविता माझ्याहून भिन्न नाही ना, पण वाचणारे काय म्हणतात, कोणी लिहिली हो, कोणाची कविता आहे. बघताना आपण कविता आणि कवी भिन्न बघतो, पण कविता ही त्याच्या चित्ताचा विलास आहे ना. म्हणजे ते दोघं भिन्न नाही आहेत, पण पाहताना आपल्याला भेद बघायची सवय ना. कवी कोण आहे असं विचारलं, मग त्या कवितेमध्ये तुम्ही कवी नाही पाहात, कोणी लिहिली रे ही कविता, कोणी हा धडा लिहिला असं आपण म्हणतो.
पण कविता तर वेगळेच असणार ना. नाही, त्याच्या चित्ताची ती विलास आहे ना, त्या दृष्टीने ते वेगळं होत नाही ना. लेखक आणि त्यांनी लिहिलेला लेख किंवा कविता ही त्याच्या अंतःकरणाचा तो आविष्कार बाहेर काढून दाखवतो, एवढंच. एरवी त्याच्या मनामध्ये ती कविता आहेच ना. त्यामुळे कविता ही त्याच्यापेक्षा भिन्न नाही आहे ना. पण आपण कशी बघतो, वेगळी पाहतो, हा आपला दृष्टिकोन आहे. पण जेव्हा आपण कवितेचं रसग्रहण करतो तेव्हा काय करतो सांग, त्या कवीच्या मनात कशा कशा कल्पना आल्या असतील, म्हणजे आपण त्या कवीच्या भावामध्ये जातो की नाही. म्हणजे कवी आणि कविता वेगळी नाही की नाही, असा विचार केलाय. हा विचार असा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे रसग्रहण करताना म्हणतो की कवी त्यावेळेला या भावामध्ये होता, म्हणजे आपण त्या कवीचे काय भाव असतील, म्हणजे तो कवी त्या कवितेमध्ये आहे. पण आपण कविता भिन्न बघतो, कवी भिन्न बघतो. तसं आपण हे जग वेगळं बघतो आणि परमेश्वर वेगळं. त्याचा हा आविष्कार आहे सगळा. झाडं, पानं, फुलं, क्रूरता, हे सगळे रस, बिभत्स रस आहे त्याचाच आहे. सगळे रस त्याचेच आहेत ना. एखादी कविता खूप भयानक लिहितो कवी, मग हे त्याचाच आविष्कार आहे ना, मग तो वेगळा नाही त्याच्यापेक्षा. पण पाहताना आपण कविता वेगळी बघतो, तसं हे जग वेगळं बघतो आपण, आणि परमेश्वर त्याच्यात कुठे आहे याच्यापेक्षा वेगळा आहे असं आपण समजतो. समजुतीचा हा घोटाळा आहे सगळा, बाकी काही नाही. म्हणजे या शास्त्र आपल्याला दृष्टिकोन आपला बदलतं, बाकी काही करत नाही. आपण जी भिन्नता पाहतो त्याच्याऐवजी ते अभिन्नता पाहिजे शिकतो. मग हे बाकी देहाला होणारे विकार जे आहे ते देहाचं स्वरूप आहे. ओके, कुठलंही रोप आहे ते वाढणार, मोठं होतच की नाही. मग ते होऊ नये असं आपण म्हणत नाही की नाही. तसं आता आपला देह वाढतो, मग ते देहाच्या मध्ये चयापचय प्रक्रिया होत राहते, मग हळूहळू ती कमी होते, मग देह सुरकुततो आपला. मग आपल्याला काय वाटतं की अरे म्हातारपण आलं वगैरे, असं नाही. तर देहाच्या अवस्था निसर्ग आहे. मग देहाच्या अवस्था आपण पाहतो, आपण देहापेक्षा वेगळा नाही का. आणि कोणी काय म्हणतो की मी आता चाललो, देह माझा चालला म्हणत नाही, देह पडणारच असतो इथं. पण माझं काय आता खरं दिसत नाही, मी बहुतेक जाणार, असं सगळे म्हणतात. म्हणतात की नाही. म्हणजे त्या क्षणी त्याला जाणीव असते की हा देहापेक्षा आपण वेगळे, आपण गेलो की हा देह पडणार आहे. मग हे जन्मभर का नाही आपण लक्षात ठेवू, हो की नाही. प्रत्येक जण म्हणतो की नाही की माझं काही खरं नाही, ते मी जाणार आहे. पण मी जाणार आहे म्हणजे देह तर इथंच पडणार आहे की. म्हणजे देह जाणार त्याला माहितीये, मी आहे माहितीये, तर मी देह सोडून चाललोय म्हणजे तो आहे. मग ही भावना आपल्याला जन्मभर का नाही, तर ते आपल्याला हे शास्त्र शिकवते. आपण त्या दृष्टीने विचार करत नाही. शास्त्र आपलं फक्त बघायचं दृष्टिकोन बदलतं, काही ते जीवन बदलत नाही. जीवन आहे तसंच चाललंय की दुष्काळ पडायचं तो पडणार, पूर यायचे ते येणार, आजारपण यायची ते येणार. हो ना. आता देहाच्या अवस्था त्याला काय करणार, क्रिया चालूच राहतात. प्रकृती कशी आहे, गच्छती ती जगत ना, चालूच राहते, सरत राहते. दिवस उगवला, मावळला, झाडं लहानाची मोठी झाली, वाळली. हे निसर्गामध्ये ह्या घटना सहज, कारण ते प्रकृती तशी बनलेली आहे. व्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त होतच राहतं. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं नाही की तुम्ही आहात. गीताही काय म्हणते की अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. तिला काय दुःख करून घ्यायचं एवढं. आधी अव्यक्त होता, आईच्या गर्भात येण्यापूर्वी कुठे होतात, कुठतरी असालच, त्याशिवाय गर्भात आला का. काही दिवस राहिला देह तुमचा, देह पडला पुन्हा तुम्ही अव्यक्त झाला. अरे मग असं होतच राहतं ना. तत्र का परिदेवना, काय त्याची काही चिंता करायचं कारण नाही, त्याच्यात काय वाईट वाटायचं. किती स्पष्ट सांगितलेलं असतं, पण ते आपल्याला ती नजर नाही, नजर नाही तशी बघायची. अशी दृष्टी पाहिजे की अरे सांगितलं इथे. तुकाराम महाराजही म्हणतात की अरे बीजामध्ये अव्यक्त रूपात वृक्ष आहे.
मग तो पुन्हा वृक्ष झाला, पुन्हा त्याच्यापासून बीज झाली, वृक्ष जळून गेला, पुन्हा तो बीजरूपात आहेच की, मूळ आहे. मूळ आहेच की, कुठे जात आहे. तसंच आपलं आहे. म्हणूनच संत काय म्हणतात, शरीर हे मुक्कामाचं ठिकाण आहे थोडे दिवस, धर्मशाळेसारखं आहे. धर्मशाळेसारखं आहे. थोडे दिवस आपण राहणार, आपलं जे काही काम असेल, कर्तव्य असेल ते करणार आपण. कॉन्ट्रॅक्ट संपले की निघाले. हा, आपले कर्म संपले की निघायचं, भोग संपले की निघायचं. पण आपल्याला वाईट काय वाटतं, तर आपण आपलं खरं स्वरूप ओळखत नाही की आपण आहोत बुवा. हे आतापर्यंत किती घेतले असतील आणि किती सोडले असतील काय माहिती. आणि ते एका दृष्टीने माहित नाही, तेच बरं आहे. नाही तर मागच्या जन्मातला नवरा मुलं वेगळी असली म्हणजे पंचायत व्हायची सगळी. आठवलं की बरोबरच विस्मरण लावलेलं आहे. मग काय हो ना. काय घोटाळे नाही. विस्मरण आहे ते बरं आहे. बरं आहे. ते माझ्या जन्मात ते आहे. आता तरी आठवण विस्मरण व्हायला लागले सगळ्यांना. ते स्वामी महाराजांच्या, अक्कलकोट स्वामी महाराजांच्या एक परवाच्या एका सिरियल मध्ये होतं. एक बाई आणि तिचा नवरा असे दरिद्री झालेले असतात आणि ते जीव द्यायला लागलेले असतात, निघालेले असतात. ते स्वामी त्यांना पकडून आणतात, जीव द्यायचा नाही म्हणून. आणि त्यांच्याकडे त्याच वेळेला 3 मुलं आलेली असतात आणि ती अशीच भटकणारी, हे कुठं काय कचऱ्यात मिळेल, कोणी टाकून दिलं असं ते खाणारी वगैरे अशी झालेली असतात. आणि ती तिथे येतात. तर ती बाई काय म्हणते की स्वामी महाराज, आम्हाला काही करून मुलं झाली नाहीत आणि तर आमच्या जीवनाला काही अर्थ नाही, म्हणून मी जीव द्यायला चालले बरं का. ते म्हणतात तुला मुलंच पाहिजेत ना, पण ते हे घे ही 3 मुलं. म्हणे लोकांची मुलं मी कशी घेऊ. मग ते तिला मागचा जन्म दाखवतात, एका घरामध्ये घेऊन जातात. ते घर पडलेलं असतं, काही नसतं त्या घरामध्ये. मग तिथे गेल्यावर ते तिला गेल्या जन्मामध्ये नेतात आणि तिथे ही 3 मुलं तिचीच असतात. आणि ते अगदी ते छान वेशात त्याच्यात असे ते दाखवतात, अरे तुला लाडू आवडतो ना, मी लाडू केलाय बघ, हे सगळं तिला दिसतं. आणि मग ही ताटातूट का झाली, मग या जन्मात ही मुलं दुसरीकडे का आली असं विचारते ती, की ही जर माझी मुलं होती सगळी, मग या जन्मात का नाही. मग ते कारण सांगतात की अशी अशी कर्म झाली तुमची, त्याच्यामुळे तुला झाली नाहीत आणि यांची तुझ्यापासून ताटातूट झाली. हे 3 भावंड झाले, पण ते दुसरीकडे गेले. मग आता त्यांचे ते आई वडील गेले, तुला मुलंच झालं नाही, म्हणून मी तुमची भेट घडवून आणली, आता सांभाळ्या मुलांना. म्हणजे आपल्याला माहिती नसतं की कोण. आणि म्हणजे मी असं वाचलं की आपल्या अवतीभोवती जे कोणी आपले नातेवाईक किंवा असतात त्यातला असतोच कुठल्या तरी नात्याने आपण बरोबर असतो. असं यांनी काय म्हणलंय की खरोखर वेगळं, म्हणून आपल्याला वाटतं की जग वेगळं आहे, पण ते वेगळं नाही. जसं कवी आणि कविता सांगितलं मी तसं. व्यवहार परस्य अपि यत् पाषाण आसनम अव्योम्नि एव व्योमत्वम तद्रूपम परमात्मना. परमात्म्याचं रूप कसं आहे, व्यवहार करत असूनही करत नाही असं वाटतं, पाषाणासारखा तो निर्विकल्प असतो. आता हे सगळं जग चाललेलं आहे, तर आता आपल्याला अंधारही दिसला आणि उजेडही दिसला, पण आपल्या ज्ञान स्वरूपात काही फरक पडला का. म्हणजे तो कसं झाला, निर्विकल्प झालं की नाही ज्ञान. ते ज्ञानाला काय फरक पडला. आपल्या डोळ्याला अंधार दिसला, आपण म्हणतो नको जायला अंधारात, उजेड आणूया. म्हणजे आपण अंधार पाहिला, उजेड पाहिला, पण जे ज्ञान स्वरूप आहे त्याला काहीच अंधार उजेडाचा प्रश्न आला नाही ना, कारण तो पाहणार आहे फक्त. तो स्वतः ना अंधार आहे ना उजेड आहे. म्हणजे कसं आहे, पाषाणावत निर्विकल्प आहे. ही फक्त आपल्याला जाणीव होती. कळलं का. निर्विकल्पता म्हणजे काय, ते ज्ञान आहे पण त्याच्यामध्ये बदल नाही ना. त्या ज्ञानामुळे ज्ञान मला झालं, हा अंधार आहे, पण माझ्यात काही बदल झाला का, त्या ज्ञान स्वरूपामध्ये काही बदल झाला का, नाही. मला उजेड दिसला, त्याने माझ्या ज्ञान स्वरूपात काही बदल झाला का, नाही झाला. म्हणजे ज्ञानही त्याला, अंधारही त्याला लागला नाही आणि प्रकाशही त्याला लागला नाही. म्हणजे तो निर्विकल्प आहे की नाही. तसं आपल्याला सुख दिसतं, दुःख दिसतं, पण आपल्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. म्हणून तो द्रष्टा म्हटतो, पाहणार आहे फक्त, समजून घेणार आहे. निर्विकल्प अवस्था खरी आहे, निर्विकल्प अवस्था खरी आहे. पण हे समजलं ना की तुम्हाला कुठलेही कर्म बंधनकारक होत नाही. गीतेने हेच सांगितले सबंध 18 अध्यायामध्ये, की तुम्ही तसे व्हा, तसे झालात की तुम्हाला सुख दुःख हे देहापुरतं आहे. सुख दुःख तुम्ही पाहणारे आहात हे कळतं. आता मी म्हणते माझा हात दुखतोय सध्या,
पण मी पाहते ना की माझा हात दुखतोय, मग मी काय करते की काहीतरी औषध घेते, मलम लावते, शेकते. पण मला जे कळलेलं आहे की माझा हात दुखतो आहे, ते जे ज्ञान आहे, त्याला या दुसऱ्या हातामुळे काय झालंय? त्याला काय झालं? तो फक्त द्रष्टा आहे. फक्त ज्ञान करून फक्त देणं. ज्ञान झालंय एवढंच आहे की वा हात दुखतोय, मग आता त्याला कर काहीतरी. हो ना, हात दुखू नये म्हणून काहीतरी करायचं. हा व्यवहार झाला. हा व्यवहार करत असून सुद्धा माझ्या ज्ञान स्वरूपाला त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही, कारण ते दुखतच नाही ना. ते पाहतंय हे दुखतंय. स्वरूप. हा आपलं जे मूळ स्वरूप आहे ते काय, ते हात दुखतोय तुझा, तेवढं ते स्वतः दुखलंच नाही ना. त्याला काहीच झालं नाही. म्हणून पाषाणावर निर्विकल्प असं म्हटलं की परमेश्वर निर्विकल्प आहे. एवढ्या सृष्ट्या घडल्या गेल्या, त्याला काहीच नाही ना. हे समजून घ्यायचं. शास्त्र कशासाठी शिकायचंय की हे जग कसं आहे ते समजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला दुःख होत नाही. आणि दुःख नाही झालं म्हणजे आनंदच आहे ना. खूप फरक पडतो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा. त्या दृष्टीने आपण थोडा का वेळ विचार करायला हा आपण तसे राहायला शिकतो ना. थोडं तरी शिकतो. अगदी मी म्हणते अंशात्मक का होईना, पण आपल्याला जमतो, फरक पडतो. ऐकून काही थोडं तरी. हा म्हणून शास्त्र काय सांगतं की तुम्ही पहा, ह्या दृष्टीतून तुम्ही जगाकडे, या दृष्टीतून तुमच्या शरीराकडे पहा, या दृष्टीतून तुम्ही नातेवाईकांच्याकडे पहा, या दृष्टीतून तुम्हाला क्रोध आला, अमुक आलं, तुम्ही पाहताय ना क्रोध आलाय, मला राग आला बरं का, हे पण मला दिसलं की नाही राग आला, हे ज्या ज्ञानामुळे मला दिसलं ते माझं मूळ स्वरूप आहे. राग हा माझं मूळ स्वरूपच नाहीये ना. असा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा आपल्या लक्षात येतं की काय तो बोलणारा बोलून गेला, आपण कुठं राग करू, त्याला काहीच नाही. म्हणून संतांना काही वाटत नाही, कारण संत त्या ज्ञान स्वरूपामध्ये राहतात. आपण त्या ज्ञान स्वरूपात राहायला शिकायचं, एवढाच आपल्याला त्यांच्यात फरक आहे. हा खरा अभ्यास. हा खरा अभ्यास आहे. नुसतं देवाला नमस्कार करणे हा अभ्यास नाही. नाही. त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न. हा हे ज्ञान घेणं हा खरा अभ्यास आहे. हा हे शिकायचं, हे शिकायचं, हे शिकायचंय आपल्याला. म्हणून मग ते बाह्यपूजा, म्हणून आपण वाचनेमध्ये आमच्या असं म्हणलंय की स्थूल पूजा जी आहे ती अधमाधमा, म्हणजे अगदी सुरुवातीची अवस्था आहे. स्थूल पूजेमुळे तुम्हाला काही फरक पडणार नाही. फरक कुठे पडेल, ह्या दृष्टीने जेव्हा तुम्ही पाहाल. हा म्हणजे आता माझा हात दुखतोय तर मला दुःख नाही आहे ना, कारण मी पाहणारी आहे. दुःख नाही म्हणून काहीतरी तेल लावा, ते करा, अमकं करा, औषध घ्या. पण ज्या ठिकाणी मला हे कळतं, ज्ञान होतं, ते ज्ञान माझं निर्विकल्पच आहे ना. त्याला कुठे काय दुखतंय का, त्याला ठीक आहे शरीर आहे, शरीराची भूक आहे, ठीक आहे करा औषध. पाहायला शिकतो आपण, म्हणजे आपल्या शरीराकडे सुद्धा हे दुसरं आहे, आपण घेतलेलं शरीर आपण नव्हे, हे हळूहळू आपल्याला कळायला लागतं. आणि मग त्या दुःखापासून आपण दूर होतो. झालं तर झालं, असं आहे. त्याच्यातच गुंतून पडत नाही. हा म्हणजे त्याचं वाईट नाही वाटत. ठीक आहे काहीतरी आपण जास्ती कमी काम केलं त्याच्यामुळे औषध पाणी केलं की मग बरं. काकू पण हे शरीर झालं आणि मनाला जे दुःख होतं त्याचं, मनाला होऊ दे ना. मन आहे, मन हा धागा आहे ना ज्ञानाच्या आणि शरीराच्या मध्ये. त्या मनामुळे शरीराची जाणीव होते. मग एकदा मन जर तिकडेच लागलेलं असेल, ज्ञान स्वरूपामध्ये असेल, तर ते फक्त सांगेल ना तुम्हाला की असं झालंय असं. म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. ते निर्विकल्प कसं आहे तर पाषाणवत निर्विकल्प, म्हणजे असं त्याला काही होत नसतं, सुख दुःख होत नाही. आपल्या मूळ स्वरूपाला कधीही धक्का बसत नाही. हे पण हे सारखं तुम्हाला मेडिटेशननी यांनी ना समजून घ्यावं लागतं. सांगायलाही सोपं आहे मला, बिंबवायला पाहिजे आपलं, पण आपल्याला ते मनावर बिंबवायला पाहिजे. सारखं ऐकण्याने हा शास्त्र वाचन आहे म्हणून शास्त्र मनन सांगितले. श्रवण, मनन आणि निधिध्यासन म्हणजे मनन ही खरी उपासना आहे. आता हे श्रवण आपण केलं की परत मनन त्याचं केलं पाहिजे. मनन तुम्ही करायचं. त्याचं चिंतन पण केलं तेव्हा मी पाहिजे. सांगितलं तर मी मनन करायचं त्याचं. की मी हात दुखतोय म्हणून रडत बसायचं नाही, किंवा माझ्याच नशिबाला कसं आलं असं नाही. काय चुकलं असेल आपलं
त्याच्यामुळे दुखलं असेल. मग ते दुखणं धरून बसत नाही आपण, काहीतरी इलाज करू, ठीक आहे. पण ते जे वाईट वाटणं जे होतं, दुःख सहन करणं जे होतं ते होत नाही. म्हणून नेहमी आनंदामध्ये राहतात संत लोक जे असतात. त्यामुळे मग एकच, आता एकदा तुम्ही त्या निर्विकल्प अवस्थेत गेलात ना की मग पुढे पतंजलींच्या याच्यामध्ये सांगितलं, फार शास्त्र चांगलं आहे बरं का. तर त्याने काय सांगितलं की एक रिकामी खोली आहे, 2 तंबोरे लावून ठेवलेत, लावलेले आहेत, पोला पोल साला सा लावलेला आहे, दोन्ही वेगवेगळे नाही आहेत. तर त्या खोलीमध्ये एक वाऱ्याची झुळूक आली आणि एका तंबोऱ्याची तार छेडली गेली, दुसरा आपोआप वाजतो, रेझोनन्स ज्याला म्हणतात. तसं मी एकदा निर्विकल्प झाले ना की मी तुमच्या निर्विकल्प स्थितीला मी स्वतःला जोडू शकते, कारण तुमची माझी स्थिती एकच आहे. आणि मग तुम्ही कसे आहात, काय तुमचे सगळे जन्म मला कळतात, कारण तुम्ही मी त्या ठिकाणी वेगळे राहत नाही ना. असे संत महात्म्याला कळत हा की हे माझं नाव आहे, हे माझं असं असं आहे, माझ्या आई कसं काय असं सांगू शकतात? त्याशिवाय कसे सांगणार ना. पण ही निर्विकल्प स्थिती, जसे ते 2 तंबोरे छेडले गेले एकसारखे, तशी तुमच्या मनामधली जी निर्विकल्प स्थिती तुम्हाला माहित नाही पण माझी आहे, ती माझी निर्विकल्प अवस्था तुमच्या निर्विकल्प अवस्थेशी जोडली जाते आणि तुमचं सगळं जीवन पण मागचे जन्म पुढचे जन्म सगळं मला दिसतं. म्हणून संतांना कळतं. कठीण म्हणजे तुम्ही मननाने हे सिद्ध करू शकता, अवघड कोणालाच नाहीये, पण आपण कधीच त्या दृष्टीने विचार करत नाही. आपण नेहमी स्वतःला स्वतंत्र समजूनच विचार करतो. हा, आपण एवढ्या देहाला पुरतं मर्यादित ठेवतो आपल्याला, आणि ह्या निर्विकल्प अवस्थेत आपण जात नाही. मग शास्त्र ते पास्ट लाईफ रिग्रेशन ती थेरपी असते, त्याच्यात ते असतं का बरोबर? हो बरोबर असतं ना ते, पण तुम्हाला शिकावं लागतं. नाही, ते करणारे जे लोक असतात ते कसं काय मागचा जन्म वगैरे ते सगळं बरोबर हे करतात? शिकवतात तुम्हाला. नाही, काही लोक तुमचं काय हे करून देतात ना की तुम्ही कोण होता. मग ते असंच करतात ना, स्वतःला जोडून घेतात. आपल्या कॉन्शियसशी त्यांचा कॉन्शियस जोडला जातो. मुंगीचे ही मनोगत ओळखे म्हटलंय ना ज्ञानेश्वरांनी. आपण वाचतो नुसतं पण ते समजून घेत नाही. ते लोक पण थोडक्यात संतांच्या कॅटेगरीत असतात. हा, ते शिकलेले असतात तसं करायचं. तेवढ्या वेळापुरते तरी ते त्या कॅटेगरीत असतात. हा, मग मुंगीचे मनोगत ओळखे म्हणतात ना. आता साईबाबा तर सांगायचे मुंग्याला, अरे तिकडे जा मला, किंवा पक्षाला बोलवायचे, सांगायचे जा रे तिकडे, असं असं करत जा म्हणून. तर रस पण आहे त्याच्यामध्ये. म्हणून विलास चित चमत्कार असं त्याला म्हणलंय. म्हणून विलास हा तस्मात स न कदाचित भिद्यते. जो विलास आहे ना तो त्याच्या तरी त्याच्यामध्ये काही भेद होत नाही. तर कविताने किती 100 कविता लिहिल्या तरी कवीमध्ये काय फरक पडणार आहे ना. म्हणून तो तसा आहे. पण तरी सुद्धा तो कसा आहे, रसमय आहे. कारण हे सगळी एवढी छान सृष्टी, अगदी बेभत्स रस सुद्धा तो एन्जॉय करतो. आता कल्पित सृष्टीचा उत्पत्तीक्रम कसा होतो मग, हा रामाचा प्रश्न की ठीक आहे. तर कल्पित वृत्ती तरी लाईट कल्पित वृत्ती तरी काय झाली. मग वसिष्ठ म्हणतात, रामा स एषः अस्ति एक एव आत्मा न द्वितीय अस्ति कल्पना. नाही कारण आत्मा एकच आहे, दुसरा त्या ठिकाणी कल्पना नाही. कारण तुमची माझी निर्विकल्प स्थिती एकच आहे ना. काही झालं तरी आंब्याच्या एका आंब्याला 1000 बिया आल्या, कोई असल्या तर त्या एकच आहेत की सगळ्या, तोच आंबा येणार आहे ना कोणाला. पण मग ही सगळी जगं त्याच्यात उत्पन्न झाली. कशी उत्पन्न झाली त्याचा क्रम मी तुला सांग. सुषुप्तम स्वप्नवत भाती, भाती ब्रह्मैव सर्व. झोपेमध्ये स्वप्न पडतं, स्वप्नात सगळं जग खरं वाटतं जे काही चाललंय ते. पण ते स्वप्न विरत जाते. कुठे जातात त्यातली माणसं सगळी, नदी कुठे जाते, आपल्यामध्येच विलीन पावते की नाही. म्हणजे आपल्यातून उत्पन्न झालं, आपल्यात विलीन पावतो स्वप्न. तसं परमेश्वराच्या मनातून जगाची उत्पत्ती होते, त्याच्यात विलीन. याच्याही दर्शनशास्त्रामध्ये छान लिहिलंय. नारायण गुरूंचं एक दर्शनशास्त्र, दर्शनमाला म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, 10 विभाग केले. प्रत्येक विभागाला दर्शन नाव दिलं. 10 विभागामध्ये 10 प्रत्येक श्लोक आहे. असं 100 श्लोकाचं पुस्तक आहे.
त्याच्यात त्यांनी हे फार छान लिहिलंय की कसं स्वप्नावर भाती, स्वप्नासारखं कसं दिसतं, असं याच्यावर एक त्याला भानदर्शन म्हणलंय त्यांनी. छान लिहिले दर्शनमान वेदांताचं पुस्तक आहे. आणि नारायण गुरु हे केरळामधले आदिवासी म्हणजे खालच्या जमातीतले होते, पण ज्ञानी, सगळ्यांनी मानलं त्याला. मला अगदी जगामध्ये आपला धर्म हे करायला विवेकानंदांसारखे गेले होते सर्व धर्म परिषदेमध्ये. एवढं ज्ञान त्याला मिळालं. पण हे तुम्हाला सहज मिळू शकतं, पण आम्ही त्या स्थितीमध्ये आपण जात नाही. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. म्हणून ते शास्त्र जाणून घ्यायचं, त्याचं मनन करायचं, त्याचा निधिध्यास घ्यायचा, तत्स्वरूप व्हायचं. त्यासाठी हे मायेतनं बाहेर पडणं हे आवश्यक. पुन्हा आपण काय करतो, आपल्या संसारात येतो, पुन्हा आपल्या देहावर येतो, है ना. आता हे कसं आहे की सगळे स्थावर जंगम सृष्टी जी आहे, असं वाटतं की त्या परमेश्वरामध्ये फरक पडला, पण विषयरूप झालो आपण असं आपल्याला वाटतं. आता आपण विषय उपभोगतो. आज श्रीखंड छान झालं बरं का. हा विषय आपण उपभोगतो तेव्हा आपण त्या विषयाशी एकरूप होतो, है की नाही. पण आपल्याला ते आवडलेलं आहे, ही जी आपली ज्ञानाची अवस्था आहे ती निर्विकल्प असते. हा, ती निर्विकल्प असते. आपल्याला वाटतं विषयाशी एकरूप झालं, पण ते फक्त आपण जाणत असतो, आपण दृष्टी असतो त्याच. आकाशात अणुशुद्धम च सर्वस्मिन भाती बोधनम. आकाशाहूनही सूक्ष्म आणि शुद्ध अशा त्या ज्ञानशक्तीला ईक्षण म्हणतात. मी जे तुम्हाला पाहतो पाहतो म्हणते त्याला पारिभाषिक शब्द आहे ईक्षण. ईक्षण म्हणजे पाहणे. म्हणजे आता विषयामध्ये हा श्रीखंड खूप छान झाला, मस्त लागलं एकदम. हे ईक्षण आहे आत्म्याचं. शिक्षण म्हणजे काय? पाहणे पाहणे पाहणे. पाहणे हे पाहतो, ज्ञान आपल्याला करून हो, देतो. कसं आहे, म्हणून त्याला चित्त अशी संज्ञा देतात. जीव म्हणजे आकाशरूप अहमवृत्तीमध्ये वायूच्या कल्पनेचे बीज. त्याला वायूच म्हणजे समर्थांचं पूर्ण दशक आहे जगज्योती. याच कल्पनेवर मी म्हटलं ना 60% योग वासिष्ठ आहे दासबोधामध्ये. त्यांनी संबंध एक जगज्योती समाज जो लिहिला ना तो ह्याच्यावरच आहे. आता जो विषय त्यांनी घेतलाय की जीव म्हणजे आकाशरूप अहमवृत्तीमध्ये वायूच्या कल्पनेचे बीज. वायू स्वरूप आपण जे अहम म्हणतो ते वायू स्वरूप असतं. ह्याच्यावर जगज्योती हा समास आहे दासबोधामध्ये पूर्ण. त्यांनी छान उलगडून दिला आहे. मी लेख पण लिहिलाय पूर्ण त्या समासावर. ती ईक्षण रूप परमात्मा सत्ता त्या अवस्थेमध्ये घन दृढ होते. म्हणजे आपला हा विश्वास दृढ होतो. परमात्मापणाचा विसर पडतो. आपल्याला जसा विसर आहे आता की आपण परमात्मा नाही असंच आपल्याला वाटतं ना, परमेश्वराला मिळवायचं असं वाटतं. म्हणजे आपण वेगळं, म्हणून आपण जीवभावामध्ये. आपण जीवभावात काय आहे तर आपल्याला वाटतं परमात्मा वेगळा आहे. पण हे जे आपलं ज्ञानस्वरूप आहे आतलं की जे पाहतंय, जसं माझा हात दुखतोय ते मला त्यांनी दाखवलंय की हात दुखतोय. मनाशी संलग्न झाल्यामुळे मी देहाशी संलग्न आहे. पण ज्या वेळेला मी त्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा माझ्या देहाला काय झालंय मला माहिती नसतं ना. ध्यानावस्थेमध्ये कळत नाही. मग हे पुढे कसं आकाशरूप अहमवृत्तीमध्ये वायूच्या कल्पनेचे बीज असतो. आता इथे एक मोठा आकाश म्हणजे काय त्याची फार छान कल्पना दिली आहे योग वासिष्ठांनी. ही जी हिरण्यगर्भ महासत्ता आहे, म्हणजे एकदा मी अहम जीव आहे म्हटले की आपण स्वतःच एक आकाश निर्माण करतो, अवकाश निर्माण होतो. हे फार योग वासिष्ठामध्ये फार छान सांगितलं. ही संकल्पना कुठल्याच ग्रंथात नाही. त्यांनी असं म्हणले की मी जीव आहे. जीव म्हटल्यानंतर आपण स्वतःच्या भोवती एक आकाश निर्माण करतो, पोकळी निर्माण करतो. मग त्याच्यामध्ये काय भरतो आपण की हा माझा देह आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, हे माझे नातेवाईक आहेत, मी एवढे शिकलेले आहे, माझं देह इतकं आहे, माझं वजन वाढलंय, माझं वजन कमी झालंय. इथे सगळ्या त्या आकाश रूप आपल्या पोकळीमध्ये आपण भरतो. आपलं स्वतःच एक आकाश निर्माण करतो. हा आपण निर्माण करतो आकाश. मी या संकल्पनेभोवती ते निर्माण अहम एकदा वेगळा ठेवला की त्याच्या भोवती ते पहिल्यांदा ही पोकळी अशी निर्माण होते, आकाश निर्माण होते. आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आपण संसाराची पूर्ण सगळं सोडून त्या आकाशामध्ये भरतो.
म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की शून्य म्हणजे ती पोकळीच्या स्वरूपाची असते. आणि मग ते पोकळी म्हणलं की शब्द, आकाश हा शब्द हा त्याचा गुण आहे. आकाशाचा गुण काय, तर इथे मध्ये आकाश आहे, इथं माझ्या भिंत असते तर माझे शब्द तुम्हाला ऐकायला आले नसते, पण इथं पोकळी आहे ना, मग माझे शब्द तुमच्यापर्यंत येतात. त्यामुळे आकाशाचा शब्द हा गुण आहे. आणि हा शब्द जो आहे ना ते निर्मिती, म्हणजे पहिल्यांदा आपण एकदा अहम म्हटलं, स्वतःला जीव म्हटलं की त्याच्याबरोबर आकाशाचा उदय झाला, आकाश उत्पन्न झालं. मग आकाशामध्ये काय उत्पन्न झालं, काल. आज म्हणजे काळ, आज, उद्या, परवा, तेरवा. आपण म्हणतो ना माझा जन्म 26 तारखेला झाला, बरोबर आहे. हे आता मी स्वतः जीव आहे म्हटल्यानंतर माझा जन्म झाला ना, नाही तर मी परमात्मा स्वरूप आहे ना, जन्म आहे ना मरण आहे मला. पण कुठे आलो आपण आता, जीवभावावर आलो. जीवभावावर आलो की माझा जन्म झाला, बरोबर. म्हणजे काळ सुरू झाला, 1 दिवसात झाला. आपण म्हणत नाही की 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, जन्म होऊन 1 तास झाला, मग काळ कुठे सुरू झाला, त्याच्यावर काळ सुरू झाला ना. मी एकदा जीव आहे म्हटल्यानंतर काळ सुरू झाला, आकाश निर्माण झालं, काळ सुरू झाला. मग आकाश आधी, स्पेस आधी का टाइम आधी, असं जे सध्या विषय चाललाय तर त्याच्यामध्ये स्पेस आणि टाइम बरोबरच निर्माण होत. एकदा अहम म्हटल्यानंतर मग मी जन्म झालं, काळ सुरू झाला, आकाशही निर्माण झालं, काळ निर्माण झालं. हे फार मोठं तत्वज्ञान आहे. मोठ्या मोठ्या सिम्पोजियम मध्ये याच्यावरती चर्चा होते, काय निर्माण झालं आधी आणि काय. म्हणून आकाश, अहंकार आणि काळ याच्यामुळे हे सगळं जग चालू राहतं पुढे. कारण मी एकदा आहे म्हटल्यानंतर माझं जग आहे. माझं जग हे माझ्या कुटुंबापुरतं, माझ्या आजूबाजूच्या पुरतं मर्यादित आहे. उद्या अमेरिकेत तिकडे 50 माणसं मेली तर इथं मला नाही येऊ, अरे रे म्हणून सोडून देतो, बरोबर की नाही. पण आपल्याच घरात कोणाला काही झालं की आपण सगळे गुंतून पडतो त्याच्यात. म्हणजे माझं जग कुठे आहे, माझ्या आकाशापुरतं मर्यादित आहे, तेवढाच माझा काळ आहे. देह गेला की माझा काळ संपला. 60 वर्षाचा असेल, 70 वर्षाचा असेल, 80 वर्षाचा असेल, 90, 100, 120 काय असेल. म्हणजे किती खोटं आहे बघा हे सगळं संकल्पना. काळ जर एकसारखा असता तर तुमचा माझा काळ सारखा नसता का. पण कोणी 60 वर्षाचं आहे, कोणी 65 वर्षाचं आहे, कोणी 50 वर्षाचं. म्हणजे जर ज्याचा त्याचा काळ जर वेगळा असेल तर खरा काळ कोणता, खरं काहीच नाही. मग तन्मात्र पंचक म्हणजे शब्द, स्पर्श, हे सगळं आलं. आता हे जे वायू आहे, जे मी तुम्हाला म्हटलं दासवर, लवकर कळत नाही बघ जातो. जगज्योती समाज हा लवकर कळणारा नाहीये. त्याच्यामध्ये काय म्हणलंय, वायुरूप बनलेल्या त्या परमात्म्याच्या भावनेमुळे क्षणात स्पर्श तन्मात्र म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या अनुभवाला येणाऱ्या नाना प्रकारच्या स्पर्शाचे मूळ उपादान कारण व्यक्त होते. वायूमध्ये स्पर्श आहे. वायू दिसत नाही पण आता पंखाचं वारं दिसत नाही पण आपल्या अंगाला लागतं ना, म्हणजे तो स्पर्श आहे. हे 2 गोष्टी झाल्या, शब्द झाला, स्पर्श. आता हा जो स्पर्श आहे हा किती प्रकारच्या वायूमध्ये असतो बघा. हे आपण कधी विचार सुद्धा करत नाही. आपल्या वेदामध्ये मरुत देव सांगितले. मरुत देव जे आहे ते 49 आहे. तुम्ही म्हणतही असेल ना, मरुत देव आहेत. आपण त्यांना हवन पण करतो, बरोबर आहे. ते 49 प्रकारचे वायू कोणते, त्या वायूने आपल्याला सगळं ज्ञान होतं की नाही. स्पर्शाचं, मुलाचा स्पर्श कळतो आपल्याला, नवऱ्याचा स्पर्श कळतो आपल्याला, बहिणीचा स्पर्श कळतो आपल्याला, हो की नाही. गुलाबाचा स्पर्श कळतो आपल्याला, बरोबर की नाही. अनेक स्पर्श आपल्याला कळतात. हे सगळे वायूमुळे कळतात. कारण वायूचा स्पर्श हा गुण आहे. जेव्हा अर्धांग वायू होतो तेव्हा त्याचा स्पर्श निघून जातो. म्हणजे वायू असेल तर स्पर्श कळतो, हे तर नक्की. मग हे जे वेगवेगळे स्पर्श आहेत ते कुठल्या कुठल्या वायूमुळे कळतात, हे आपल्या ऋषींनी शोधून काढलं. अफाट ज्ञान आहे ऋषींचं. मला तर इतकं आश्चर्य वाटतं की बापरे, कधी आपण ते अभ्यास करणार आणि कधी समजून घेणार.
तर मी काढले परवा त्यानंतर ते. किती पुरस्कार द्यायला पाहिजे असं एवढं त्यानंतर किती पुरस्कार वायू मी ते शोधून काढले 49 मरुत देव. ते इथे त्यांनी फक्त काय लिहिले की अवह प्रवह इत्यादी नावांनी संचलित होणाऱ्या 49 वायूंची उत्पत्ती होते. 49 वायूंची. तर त्याच्यामध्ये वायूंची नावं सांगते लिहून द्या. प्रवह, प्रवह, वह म्हणजे वाहणे ना, सगळे वाहण्याच्या संदर्भात आहे. प्रवाह म्हणजे पृथ्वी ते मेघमंडल याच्यामध्ये फिरणारा वायू. दुसरा आवह. आवह म्हणजे सूर्यमंडलामधला वायू, म्हणजे या सगळ्या ग्रहांना वगैरे जो व्यापून आहे ग्रहमालेला तो. तिसरा आहे उद्वह, म्हणजे चंद्रलोकामधला वायू. चंद्राभोवती असणारं जे वातावरण आहे त्यात जो वायू आहे तो. चौथा आहे संवह, सवर अनुसार संवह. हा आहे नक्षत्र मंडलामधला वायू, म्हणजे हे 27 नक्षत्र जी आहेत त्याच्यामध्ये जो वायू आहे तो. पाचवा आहे विवह. विवह, वह सगळीकडे येणार हो, कारण विवह. विवह म्हणजे ग्रहमंडलामध्ये, ग्रहमंडल ज्याच्यामध्ये फिरतं त्याच्यात असणारा वायू, ग्रहमंडलात फिरणारा वायू. परिवह, सहावा परिवह म्हणजे सप्तर्षी मंडलामधला वायू. परिवह. सातवा आहे परावह. याच्यामध्ये ध्रुव तारा ज्याच्यामुळे स्थिर राहतो तो वायू. परावह. आता ब्रह्मलोक घेऊन घ्या. ब्रह्मलोक, इंद्रलोक, अंतरिक्ष, हे झाले 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्या पृथ्वीवर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 दिशांना असणारे वायू. म्हणजे हे 7 आणि पहिले 7, 7 गुणिले 7 49 वायू झाले. पहिले 7 घेतले परावह पर्यंत आणि नंतरचे हे 7, म्हणजे 7 गुणिले 7 म्हणजे 49 मरून 7 गुणिले 7 म्हणजे आता प्रत्येक ठिकाणचे डिफरंट वायू झाले ना. 14 नाही झाले, 49 वायू झाले. 7 आणि 7 याच्यात भेद पडतात ना पुन्हा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, पुन्हा त्यांच्या दिशा, उपदिशा. तसं ब्रह्मलोक, इंद्रलोक जे 7 भू, 7 भूवहा म्हणजे 7 आणि 7 14 झाले. पुन्हा ब्रह्मलोक, इंद्रलोक, प्रजापती लोक असे झाले. असे सगळे मिळून 49 होते. देवताने हे ते त्याचे जसे त्यांचे हा देवता तुम्ही काढता ना तसे म्हणजे त्या 64 बाकीच्या मांडतात हा, तसं नव्हत्या. हा. त्याच्यात कसं की हे काय तर एक आणि एक त्या 2 नाही हा. त्याच्या सगळ्या बाजूच्या पण त्याच्यात हा येतात. बाजूच्या त्याच्यामध्ये तसं हे आलेलं तसं हे 7 आणि 7 जरी सांगितले हे ते पहिले 7 हे 7 आहेत. पण ह्या 7 मध्ये परत प्रजापती, इंद्र असे आले सगळे देव. ते सगळे मिळून 49 वायू होते. म्हणजे हे 49 वायू मरुत देव आहेत. हे मरुद्गण म्हणतो आपण, वेदामध्ये त्याला मरुद्गण म्हणतो.
आपण त्यांना हवन वगैरे करतो. हा म्हणून हा, मरुद्गणांना हवन करतो. ह्याच्यामध्ये म्हणजे विभूती सांगितली हो हो, त्याच्यामधला जो दहाव्या हा 10व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. त्यातला मुख्य जो आहे तो मी आहे असं. त्याच्यामध्ये पुन्हा प्रभंजन अशी त्याची नावं आहेत आणखी, ती कमी पण म्हणजे काढली. काकू प्रत्येक ठिकाणचा जो वायू आहे त्यामध्ये काही फरक आहे. हा फरक आहे, प्रत्येक ठिकाणच्या वायूमध्ये फरक आहे. आता आपण बघ ना, एसी लावला की या खोलीतला वायू बदलला की, आता मी बाहेरच्या खोलीतला वायू आणि इथल्या वायूमध्ये फरक झाला ना, इथल्या इथे सुद्धा. आपण ते आर्टिफिशियल निर्माण केले. आर्टिफिशियल निर्माण, पण फरक झाला की नाही. फरक असे झाला. प्रत्येक ग्रहांचे आपापले जे आहेत वायू त्याच्यामध्ये फरक असे, म्हणून ते 49 वायू. आणि सगळ्या भूतांच्या क्रियांना कारण हा वायू आहे. आपण हालचाल करतो ते आपल्या हातामध्ये याच्यामध्ये वहन आहे. रक्ताभिसरण सुद्धा वहनामुळे होतं. रक्त वाहतं ना, जिथे वाहतं तो वायू आहे. मार्गांग वायू झाला म्हणजे काय, त्या ठिकाणचं रक्त वाहणं बंद झालं. म्हणजे आपल्या आतला जो वायू आहे त्याच्या हा, त्याच्यात मग अर्धाच अंगात तो जायला लागला, अर्ध्या अंगातला वायू गेला. त्यामुळे वहन जे आहे, रक्ताभिसरण जे आहे ते केलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वहन जे होतं ते सुद्धा वायूमुळे होतं. आलं का लक्षात? म्हणून हे जगज्योती, त्या वायूमध्ये असणारं तेज म्हणजे परमात्मा असं समर्थ म्हणतात. तो जगज्योती समासच आहे. मग पुढे वायुरूप चैतन्यापासून पुढे सूर्य, चंद्र, अग्नी, नक्षत्र, वायू, नंतर मधून जल, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाचं जातो आपण. मग वायूतून जल, जलातून पुढे पृथ्वी, असं सगळं निर्माण केलं. मग तो तेजरूप परमात्मा मी जलरूप आहे. आता तुम्ही मग ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळून पाणी होतं. दोन्ही जळणारे वायू आहे. 2 भाग ऑक्सिजन, 1 भाग हायड्रोजन. ऑक्सिजन जळतो, हायड्रोजन जळतो, पण पाणी थंड आहे. म्हणून त्याला समर्थांनी थंड अग्नी म्हणतात. समर्थांनी 2 अग्नी सांगितले, एक उष्ण अग्नी आणि थंड अग्नी. दासबोधातच आहे. थंड अग्नी म्हणजे चंद्र, पाणी, थंड अग्नी. पण अग्नीपासूनच पाणी आहे ना. H2O म्हणजे काय, म्हणजे पाणी. अग्नी आहे. म्हणजे पाण्यात अग्नी आहे का नाही, आहे ना, आहे का नाही. म्हणजे अग्नींची वायू नावं जशी वेगळी वेगळी आहेत तर त्यातलं हे 2 ठिकाण मिळून पाणी झालं. अग्नी वेगळा आहे. पण अग्नी आहे ना त्याच्यात, पाण्यात अग्नी आहेच की. कारण अग्नीचं रूप आहे पाणी. 2 जळणारे वायू मिळूनच पाणी. ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हा, मग जळणारे जर वायूंनी पाणी निर्माण झालेलं आहे तर पाण्यामध्ये अग्नी आहे का नाही. म्हणून समुद्रामध्ये वडवा झालाय, पाणी पेटतं. असं म्हणता नसतं की पाण्यात अग्नी आहे. हे मी कळलं नसतं मला कळलं नाही. पण आहे ना ते आता तुम्ही सांगितलं सगळं तेव्हा कळलं. आणि पाणी थंड झालं की पृथ्वी निर्माण झाली. पाणी अजून आळलं की पाणी आळतं पृथ्वी. म्हणजे पृथ्वीमध्ये सगळी महाभूत आहे. आप आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे. आणि मग याच्यापासून सगळे आपली निर्मिती शरीरांची झाली. सगळ्या एकमेकांची चेन आहे. हा, चेन आहे सगळे. आणि हे दिले दिले. मग ते प्रत्येकाचे पुन्हा गुणधर्म झाले. पाणी म्हणले की रस, मग चव आली. मग रस शब्द मग चव घेणार कशी, त्याचे मग जीभ निर्माण झाली. जिभेने रस घेतो, अशी सगळी निर्मिती होते. जलरूप परमात्मा सत्ता संकल्पाने पृथ्वी व गंध तन्मात्र बनते. बरोबर आहे ना, तेच त्याच्यामध्ये बदलतं. तसं अशा प्रकारे रामा येथपर्यंत हा सूक्ष्म भूते व शब्दादी तन्मात्रांचा उत्पत्तिक्रम झाला. याच्यापासून पुढे स्थूल सृष्टी सगळी निर्माण झाली. म्हणजे स्थूल सृष्टी जर तुम्ही असं अनालिसिस करत गेलात त्याचं, तर आता आपलं शरीर म्हणलं की 5 महाभूत आली. 5 महाभूत आली की आपण पुन्हा पृथ्वीपर्यंत गेलो. मग पृथ्वीपासून पुढे ही मोठी महाभूत झाली. ती मोठी महाभूत ही पुन्हा वायूमध्ये, म्हणजे वायू आणि त्याचं आकाश झालं. मग आकाश कुठून निर्माण झालं, परमात्मा. म्हणजे असं करत करत शेवटी आपण कोण झालो, त्याच्याच सगळा आविष्कार केलेला. म्हणून आपण आणि तो वेगवेगळा.
त्याचा विषय. अनालिसिस करत जायचं सगळं. आपण पूर्वी चढती भाजणी उतरती भाजणी हो. नाही गणितात गणितामध्ये असं. असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर असते. तसं ही डिसेंडिंग ऑर्डर आधी समजून घ्यायची डिसेंडिंग कसं झालं आणि मग ते उलट करत गेले की असेंडिंग ऑर्डर. मग आपण परमात्म्यापर्यंत जातो. ह्याला अन्वय व्यतिरेक म्हणतो. कळलं का? म्हणून तन्मात्रा आणि परस्परम स्वयंपरिणितानी अंतर आंबुनी व निरंतर. म्हणजे आपल्या भावनेने परमात्मा तन्मात्र रूपाने झाल्यावर पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे ती एकमेकात अशा रीतीने मिसळून जातात की प्रलयाच्या वेळी सर्व साकार वस्तूंचा नाश होईपर्यंत त्यांचे शुद्ध स्वरूप उपलब्ध होत नाही. मग आपल्याला शुद्ध स्वरूप म्हणून माहिती नाही, कारण आपण इतकं डिसेंडिंग करत करत खाली आलोय की आपण त्याच्यापर्यंत जातच नाही. मग सगळे प्रश्न पडतात. आपल्याला जे सगळे प्रश्न पडतात ना ते आपण याले बदल म्हणून पडतात. जर आपण ध्यानामध्ये आपण हे सगळं पाहू शकतो. ध्यानामध्ये जेव्हा आपण व्यतिरेकाने जातो की मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी तमुक नाही, असं करत 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 आपण मूळ परमात्मा स्वरूपापर्यंत जातो, तेव्हा कुठल्या तरी एका क्षणी आपल्यालाही जाणवतं. पण ती सवय लावून घ्यायची. जशी आपण व्यवहारात वागायची सवय लावून घ्यायची. आता आपलं लग्न झालं तेव्हा आपण घरामध्ये लक्ष देणं हे आपल्याला कधी माहित होतं का? ती आई बघायची ना, रात्री झाकपाक झाली का नाही, कुठले डबे उघडे राहिले, कुठलं दार लागलंय की नाही, कुठे कोण घरात सगळे आहेत की नाही, अंथरुणं पडलीत की नाही, सगळं आई बघत होती. आपल्याला काय सवय होती? लग्न झाल्यावर आपल्याला सगळं शिकावं लागलं की नाही. मग आपण शिकता 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 सगळ्याशी एकरूप झालो. जरा कुठे वाजले की कळतं आपल्याला, अरे तिथली खिडकी का वाजली. मी काय लग्न होऊन ज्या दिवशी आलं त्या दिवशी कळलं नसतं हे. म्हणजे हा अभ्यास करत गेलो आपण, समजून घे, त्याच्याशी एकरूप होत होत आपण त्या घराशी एकरूप जातो. पण आता एकदम लग्न झालं की मुलं म्हणतात तू वेगळी आता अलिप्त हो जरा. आता इतकी वर्षांची सवय ती जरा म्हणतं अभ्यास केला तर लगेच अलिप्त मग काय कसं होणार? म्हणजे उलटी पुन्हा सवय करायची. कुठली खिडकी वाजली वाजली तर वाजू दे, कुठली तर अरे, हे खरं आहे ना, तू त्या म्हणतात ते तरी. स्वस्त बस. एकदम त्यातनं बाहेर पडणं एकदम बाहेर पडणं मुश्किल असतं. आपण इतके काय म्हणतात ना, की काय असं म्हणतो मुलं आपल्याला. हो नाही आता आपल्याला जाऊ दे, कुठली का वाजना फुटू दे कुठली असं म्हणावं लागेल. पण असं होत नाही. असं जीव आपला खिडकीत गुंततो. आपल्या लक्षात सगळीकडे नाही का? खरं आहे. तशी आपल्याला ह्या कमी जीवनशैलीच्यामध्ये भावामध्ये राहण्याची सवय झाली. सवय. अभ्यासाने आपण ती सवय करून घेतली की मी अमुक आहे, मग हे माझं नशीब आहे, हे माझं अमुक आहे, हे माझं तमुक आहे. मग आता हा अभ्यास सोडायला म्हणजे तुम्हाला उलटा अभ्यास करायला पाहिजे. तो अभ्यास आपण या शास्त्राप्रमाणे करायचा. मग आम्हाला हेच ते समजून सांगताय की आहे, राहायचं त्याच्यामध्ये आहे असं, पण निर्विकल्प स्थितीमध्ये राहायचं. म्हणजे जे 4 आश्रम आपल्या धर्मात सांगितले तसे. तसं हा मग हे आता मोक्ष म्हणजे संन्यास आश्रमाकडे तसं राहायचं लहान असताना, असं त्याने म्हटलं. आपल्या व्यवस्था संपत नाही. बस करूया. आपल्या व्यवस्था आश्रमात लवकर काही संपत झालं नाही. काही झालं तरी लक्षात म्हणजे आलं. हा रामा थोडक्यात सांगायची तर शब्दादी तन्मात्र पंचक स्थूल जगाचे बीज आहे आणि परमात्म्याशी तादात्म्य असलेली मायाशक्ती हे तन्मात्राचे बीज आहे. मायेचा लय म्हणजे ती नष्ट झाली असताना फक्त अनिर्वचनीय ब्रह्मस्वरूप राहते, मग काही राहत नाही. रामा ब्रह्मापासून मिथ्या जगत भाव कसा निर्माण झाला आणि त्या ब्रह्मालाच जीव भाव आणि जीवास देह इंद्रियांची प्राप्ती कशी होते ते आहे. ते पुढच्या कसं छान विषय झाला. खूपच छान आहे. आजचा विषय खरंच हा विषय छानच आहे. मग ते चांगलं म्हणावं असेल. आपल्याशी निगडीत होतं जास्त. आहेच अहो, नीट अभ्यास केला ना शेवटी मी बघितलं सगळी शास्त्र जी आहे ना ती अगदी एकमेकाशी अशी यातलंच तिथं घेतलेलं असतं. यातलंच असतं. आपण दासबोध वाचतो म्हणजे योग वासिष्ठातलं आलेलं असतं, उपनिषदातलं आलेलं असतं, गीतेतलं आलेलं असतं, सगळ्याच. हो म्हणून एक अभ्यास जो मुख्य आहे ना पण लगेच होत नाही. मी बघितलं उपनिषदाचा अभ्यास करायला बुद्धी फार तीक्ष्ण लागते, म्हणून हे असं खालनं येतेच वर जावं लागतं.
साध्या साधं आता एक स्वयंपाकघराचं उदाहरण दिलं असे साध्या साध्या उदाहरण पटकन बोध होतो ना. म्हणजे आपण आता कसं करतो की पहिल्यांदा दासबोध वाचू, हरिपाठ वाचू, हो ना, आधी स्थूल पूजा, काहीतरी परमेश्वर आहे असं आपण मानून आपण त्याची पूजा करू. इथून आपण सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला किती आयुष्य द्यावं लागतं तेवढ्यासाठी. एका आयुष्यामध्ये हे सगळं होत नाही. पण काही वेळेला संचित असेल तर होऊ नाही जाईल. पूर्वी कधी केलेला असतो अभ्यास. म्हणजे आपण जे मागच्या जन्मामध्ये झालेलं आहे त्याच्या पुढून परमेश्वर आपली सुरुवात करून देतो. पुढून आपली सुरुवात होते जिथपर्यंत अभ्यासाला. पुढे सुरुवात होते अभ्यासाला. त्यामुळे हे शास्त्र समजणं हा एक जो भाग आहे ना, हा फार महत्वाचा आहे. शास्त्र तुम्ही शिकता, म्हणजे दासबोध ठीक आहे, दासबोधाचं पारायण केलं, पण दासबोध समजत नाही. समजत नाही. पारायण करायचं म्हणजे काय, आपलं सत्संगामध्ये आपण ते डोळ्यातून सतत जात राहतो. चांगला वेळ घालवतो आपण सत्संगामध्ये. काही माहिती होत नाही नाही. मला. हा, थोडी तरी काहीतरी माहिती होते आपल्याला. पण ते समजून घेणं, दासबोध समजणं हा भाग वेगळा आहे. तसं हे शास्त्र गीता म्हणणं आणि गीता समजणं हा भाग वेगळा. पण गीता समजण्यासाठी खूप संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या. आता माझी जी स्थिती आहे तसं म्हणजे जन्माप्रमाणे विचार केला तर मग असंख्य जन्म लागतील हे सगळं. असं नाही होत ग, पटकन सुद्धा होतं काही वेळेला. ज्या क्षणी तुला कळेल ना की आपलं ज्ञान स्वरूप आहे, त्या क्षणी संपलं की सगळं. सद्यमुक्ती म्हणतात शंकराचार्य. सद्योमुक्ती, लगेच मुक्ती आहे. लगेच कोणालाही होऊ शकतं, कधीही ज्ञान होऊ शकतं. असं काय नाही की या जन्मात होणार नाही, त्या जन्मात होणार नाही, असं अजिबात नाहीये. कुठल्याही क्षणी ज्ञान होऊ शकतं. आता हे तुम्ही चिंतन मनन करत गेला, कुठल्या तरी एक क्षणी तुम्हाला सगळं जाणवून जाईल. असं काही नाहीये. होऊ शकतं, कोणालाही होऊ शकतं, कधी पण होऊ शकतं. असं काही नाही की अगदी आपले अनेक जन्म घ्यावे लागतात, असं अजिबात नाहीये. कधीही ज्ञान आपल्याला होऊ शकतं. पण हे सतत मनामध्ये तुमच्या हे ज्ञान घोळत राहिलं पाहिजे. हा, निधिध्यास घेतलं एवढंच आहे. बाकी तुमचं वयाचा संबंध नाही, तुमच्या वर्णाचा संबंध नाही, तुमच्या शिक्षणाचा संबंध नाही, तुम्ही दिसायला कशा आहात याचा संबंध नाही, काहीच संबंध नाही कशाचा. कुठल्याही क्षणी कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला हे ज्ञान होऊ शकतं. फक्त आपण त्याचं सतत सतत चिंतन करत गेलं पाहिजे. शास्त्र समजणं हे जे आहे ना, पहिल्या गोष्टी समजून घेणं हे समजणं फार. आणि म्हणून तेवढ्यासाठी आपण गुरूंच्याकडे जातो. तेच मुळात समजलं तर आपलं स्थूल स्वरूप नाही का, नाही तर जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरुदेव. गुरूंच्याकडे गेल्यावर हे ज्ञान आपल्याला होत. त्याशिवाय गुरूंची कृपा ही शेवटी आली. गुरूंची कृपा, गुरूंची कृपा असतेच ना. कोणी आता इथे 10 जण जरी आले अजून तरी मी हेच सांगणार ना. नाही, प्रत्येकावर गुरूंची कृपा जी असते ना, तर ती असतेच ना. असतेच, गुरूंची कृपा असतेच. प्रत्येकाच्या पण ते कोण कसं घेईल त्याच्यावर पण आहे ना. हे तो कोणता शिष्य कसं घेतो ज्ञान, तसं आहे त्याच्यावर होतं. पण होतं, सगळ्यांना होतं. काही म्हणजे कोणी त्याच्यावर वंचित राहू शकतो. असं काही कोणाची एकाची मक्तेदारी नाही आहे. तर हे योग वासिष्ठ सांगणं ही सुद्धा काही माझी एकट्याची मक्तेदारी नाही, पूर्वीपासून सांगत आलेले आहेत. आपण फक्त एक त्यातला अभ्यास करणारे एक आहोत, नाही का. ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाहीये, ज्ञान सगळ्यांचंच आहे. आणि हजारो वर्ष आपल्याकडे परंपरेने हे ज्ञान आले. आपलं स्वतःच नाही, आपण फक्त त्याचा अभ्यास करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो.